दादा जयभाऊ चौक आहे का? वहिनी आलो मी. भाऊजी इतक्या वर्षानंतर आली तुम्ही? वहिनी तुमची आठवण आली मला म्हणून आलो. वहिनी दादा कुठे आहे? दादा गोंधळाला गेलेले आहेत, येतील आता. दादा फक्त गोंधळच काम करतो. अरे मी मुंबईमध्ये एवढा पैसा कमवतो, किती भारी सिटी आहे, काय काय आहे तिथं, खूप चांगलं आहे. आणि दादा इथं गोंधळच. काय करणार आता, आपल्या जातीचा व्यवसायच आहे ना तो. तुमचं काय चाललंय ते सांगा. अहो वहिनी काय ती मुंबई, काय ते मुंबईचे लोक, काय ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग, काय तिथले लोक आणि काय ते पाखरू. भाऊजी कुठे ना? काय वहिनी माझा आणि माझ्या पाखरूची लव्ह स्टोरी. बरं वहिनी दादाला सांगा, दादा तो गोंधळ करणं काही मला आवडत नाही. हा हे देवा खंडोबा मल्हारी, ये अंबाबाई तू ग माझी कैवारी, हातात कवड्याची माळ दिली ग तुनी, दिला ग तू गळ्यात संबळ, हे माझा भोळा मल्हारी, झालो वाघ्या तुझा रे मी गोंधळी. आले का तुम्ही? हा बसा बसा. हे घ्या. तो चेहरा कावर पडलाय. अहो तुम्हाला सांगू का, हे गोंधळाचं काम सोडून द्या. अगं काय बोलते लक्ष्मी, अरे आपली सरस्वती बाळाई. अहो बरं एक काम सगळं कर, खरं आहे. बाई पोरगी कुठे आहे? झोपली ती. तिला घेऊन बरं. मी रात्रभर कार्यक्रम करून टाकू, तिला चेहरा मला पाहिजे. हो तिला आहे, आणतो. पण मी काय सांगते ऐका तू तुम्ही. अगोदर तिला घेऊन ये, मग बोलू आपण. ऐका ना, भाऊजी आले. ते केव्हा आला? ते आत्ताच आले, थोडा वेळ झाले बाहेर. बरं बरं, कुठे गेला? बाहेर गेले. काय बोलला का? हा ते बोलत होते की बॉ दादाने गोंधळाचं काम सोडावं. अगं तो आलाय ना, त्याच्याशी बोलतो, त्याला समजावतो. बाबांनी ह्या संबळावर लहानच मोठं आम्हाला केलंय. अगं जात आपली गोंधळी, अंबाबाईने हातात परडी दिली, गळ्यात कवड्याची माळ दिली, आणि काय लाजायचं या कार्यक्रमाला. नाही सगळं मान्य, पण मग आता त्यांना नाही आवडत. ते आता सिटीमध्ये राहतात, मुंबईला राहतात. त्यांना त्यांचे मित्रही त्यांना बोलतात, चिडवतात. बरं ठीक आहे, जाऊ दे. तू टेन्शन घेऊ नको, मी त्याच्याशी बोलतो. हिला जेव घाल, मी आलो त्याच्याशी बोलतो. अक्षय ही बैस, केव्हा आलास तू? थोडा वेळ झाला दादा, मित्रांकडे गेलतो. मित्राकडे गेलो? हो. काय झालं? काय नाही. मला वहिनी सांगत होती तुझ्या की तू नाराज आहे, हो. गोंधळ करू नका दादा. हो. अरे येडा, तू सांग, आपली जात गोंधळी, आपण आपल्या धर्माचं काम नाही करणार तर कोण करणार बरं? मला मान्य, तू सिटीत राहतो, सिटीचा माल बघून तू बदलला असेल. अरे जोपर्यंत तुझे हातपाय चालतील ना बाळा, तोपर्यंत तू सिटीत काम करशील. ज्या दिवशी तुझे हातपाय थकतील ना, 5 घरं तू वारी मागितली ना, तरी तुझं पोट भर. ह्या गोष्टी लागायच नसतं. बरं जा तू फ्रेशवर हो, बघतो मी. अरे सावकाश, किती काड्या उचलशील. बरं जाऊ दे, आपल्या सावकाराकडे गोंधळ आहे, मी गोंधळाला चाललोय. तो आज कार्यक्रम कुठला आहे? अरे आपल्याला आज जायचंय, सावकाराकडे कार्यक्रम आहे. अहो मग बोलवा ना त्यांनी केला लवकर, काय नाही, वेळ होतोय ना. निखिल आलोच. गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी, आई उदे उदे आई उदे उदे, गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी, आई उदे उदे. काय रे दादा, तुला बोललो ना कार्यक्रम करायचा नाही. काय रे एवढी चिडचिड का करतोय? दादा काय करतो हा कार्यक्रम, तू काय आवडतो तुला हा कार्यक्रम? अरे काय वाईट आहे, ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती आपला मोठा भाऊ ती जपतोय. तुला त्याची लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे. लोकांच्या दारात कार्यक्रम करता, लोक भीक आणि 10-20 रुपये तुमच्या हातात ठेवतात. भिकारी म्हणतो? कैलास भाऊ जाऊ द्या. अरे हा अंबाबाईचा गोंधळ काही साधा नाहीये. आपण लोकांच्या दारात कार्यक्रम करतो ना, त्यांची विघ्न दूर करतो. अंबाबाईने हातात परडी, गळ्यात कवड्याची माळ आणि गोंधळ,
आपल्या धर्माला असंच दिलं नाहीये रे. कायला भाऊ अरे 5 गरीब वारी मागून पोट भरतो. गर्व आहे आम्हाला या जातीचा. तरी पण बंद करा हा कार्यक्रम. बंद करा म्हणतो का? नाती संपवली आज तू मोठा सून वागलास परक्यावान. ओ वहिनी जरा पाहून. ओ भाऊजी आज तर खूप छान दिसू राहिले. चाल दादा कार्यक्रमाला जायचंय ना. अरे तू असा नाराज काय? काय नाही रे निखिल, अक्षिकेचा रागा रागा निघून. तो कार्यक्रम करू नका. अरे तुझी वहिनी आणि मी, आजच्या कलियुगातली माझी बायको, आम्ही वारी मागतो रे. दोघ जण, तिच्या हातात परडी, माझ्या गळ्यात संबळ. तू सुद्धा याच युगातला आहे, ग्रॅज्युएशन शिकलाय तरी कार्यक्रम करतोय. तो सिटीत राहून आला आणि काय म्हणतो कार्यक्रम करू नका. जाऊ दे दादा, तो शहरातल्या वातावरणात राहतोय म्हणून तसं बोलतोय. मी समजावतो त्याला. अरे त्याला काय माहित आपल्या गावच्या परंपरा. अरे तुमच्या दादाने रात्रंदिवस जागून डोळे फुडून कार्यक्रम केले आणि तुमचे शिक्षण केले. त्याच शिक्षणाच्या बळावर आज चांगल्या ठिकाणी जॉबला लागलेला आहे. हा त्याचा अहंकार आहे, नादान बुद्धी आहे. मला बोलला त्याचा राग नाही. दादा नाराज नको होऊ. मी आहे ना. चल कार्यक्रमाला जाऊ आपण.